शिवसंगोपन संस्था संचलित सविता रमेश विरोधिया प्रशाला अहमदनगर स्टँडर्ड 7 सब्जेक्ट इंग्लिश 3.4 प्लीज don't read this poem. Today we start with an amazing poem. Ordinarily, all authors want people to read their work, but funnily, the author of this poem keeps on warning the reader not to read this poem. The warning have just the opposite effect. तर मुलांनो, सर्वसाधारणपणे सर्व लेखकांना असं वाटत असतं की आपण जे काही लिहिलेलं आहे ते लोकांनी वाचावं, परंतु या कवितेमध्ये जे कवी आहेत ते असं सांगतायत की ही कविता तुम्ही वाचू नका. प्लीज डोंट रीड धिस पोयम. त्यांना असं वाटतं की जेव्हा आपण मुलांना एखादी गोष्ट करू नका असं सांगतो तेव्हा मुलं ती गोष्ट करतातच. त्यामुळे त्यांनी इथे वॉर्निंग दिलेली आहे की माझी कविता तुम्ही वाचू नका आणि त्याचा नक्कीच उलटा परिणाम होईल. द वॉर्निंग हॅव जस्ट द अपोजिट इफेक्ट. फर्स्ट ऑफ ऑल वी विल रीड द poem stanza by stanza and then explain. Listen carefully. Please don't read this poem. It's only meant for me. That is it. Just move along now. There is nothing here to see. Only meant for me म्हणजे ही कविता फक्त माझ्याकरिता आहे. कृपया करून ही कविता तुम्ही वाचू नका. ही कविता फक्त माझ्यासाठी आहे. दॅट इज इट. जस्ट मूव्ह अलॉंग नाऊ. देअर इज नथिंग हिअर टू सी. इथून तुम्ही बाजूला व्हा. इथे पाहण्यासारखं काहीही नाही आहे. देअर इज नथिंग हिअर टू सी. इथे पाहण्यासारखं काही नाही आहे. तुम्ही इथून बाजूला व्हा. इन द अबाव लाईन द पोएट इज रिक्वेस्टिंग not to read the poem because it is only meant for him. He also says that go away as there is nothing to wait and watch. Second stanza. Beside, I am sure you would rather just go outside and play. So put the poem down now and slowly back away. Beside, I am sure you would rather just go outside and play. कवी इथं म्हणतायत की तुम्ही इथून बाहेर जा, खेळायला तुम्ही इथून बाहेर जा, कविता वाचू नका. सो पुट द पोएम डाऊन. कविता तुम्ही ती खाली ठेवा. अँड स्लोली बॅक अवे. आणि हळूच इथून बाहेर जा. हिअर द पोएट सेज दॅट ही इज शुअर यू वूड रॅदर गो आउट टू प्ले अँड सो he asked to keep the poem aside and go out and play. कविता वाचायची तुम्ही खाली ठेवा आणि इथून बाहेर खेळायला जा असं कवी इथं सांगत आहेत. हे व्हाय आर यू स्टील रीडिंग? दॅट isn't very nice. I have asked you once politely. Don't make me ask you twice. पोलाइटली म्हणजे नम्रपणे. कवी इथं असं म्हणतायत की तू आणखीन ही कविता वाचतोयस, तू अजूनही कविता वाचतोयस. दॅट isn't very nice. ती इतकीच छान आहे का? ती कविता इतकी चांगली आहे का? आय हॅव आस्क यू वन्स पोलाइटली. मी तुला एकदाच नम्रपणे सांगत आहे. डोंट मेक मी आस्क यू टॉईस. तू मला परत दुसऱ्यांदा सांगायला लावू नकोस. टॉईस म्हणजे दोनदा. तू मला दुसऱ्यांदा किंवा 2 वेळा तू मला सांगायला लावू नको. इन द अबाव लाईन्स द पोएट वॉर्न्स द रीडर्स दॅट ही डज नॉट फाइंड इट नाईस. द पोएट से ऑलरेडी ही हॅड आस्क पोलाइटली अँड ही शुड नॉट बी फोर्स टू अगेन. फोर्थ स्टांजा. I am telling you, it's private.
Do not read one more line. Hey, that's one more. Now stop it. This isn't yours, it's mine. Here, the poet says that it is a private things. इथं कवी असं म्हणतायत की ही माझी खाजगी कविता आहे. सो इट वुड नॉट बी रीड विदाऊट परमिशन. त्यामुळे तू माझ्या परमिशनशिवाय ही कविता तू वाचू शकत नाही. अँड ही पुट्स मोर स्ट्रेंथ इन हिज वॉर्निंग बाय टेलिंग दॅट इज बिलॉंग्स. दॅट्स वन मोर. नाऊ स्टॉप इट. तू पुढची एक ही ओळ वाचू नकोस. अरे तू आणखीन एक ओळ वाचलीस, आता तू थांब. धिस इजंट युअर्स, इट्स माइन. ही कविता तुझी आहे का? नाही, तर ही कविता माझी आहे. डज नॉट बिलॉंग टू द रीडर्स. फिफ्थ स्टांजा. You are not allowed to read this. You really have to stop. If you don't quit this instant, I swear I will call a cop. Quit या शब्दाचा अर्थ आहे चालते होणे किंवा निघून जाणे. इन्स्टंट. धिस इन्स्टंट म्हणजे या क्षणी किंवा ताबडतोब. कवी इथं असं म्हणतायत, यू आर नॉट अलाउड टू रीड धिस. तुला ही कविता वाचण्याची परवानगी नाही आहे. यू रिअली हॅव टू स्टॉप. आता ही कविता तू वाचवण्याचं थांबव किंवा आता ही कविता तू वाचू नकोस. इफ यू डोंट क्विट धिस इन्स्टंट. आणि तू आत्ता या क्षणी जर या क्षणी तू इथून निघून जा, नाहीतर आय स्वेअर आय विल कॉल अ कॉप. कॉप म्हणजे पोलीस. आणि तू जर इथून निघून गेला नाहीस तर मी पोलिसांना बोलवेल. नाऊ द पोएट गेट्स अँग्री ॲज द रीडर. जो वाचक आहे त्याच्यावरती कवी आता चिडलेला आहे. इज नॉट स्टॉपिंग इवन आफ्टर गिविंग सो मेनी वॉर्निंग्स. आणि तो कितीतरी वेळा त्यांना सांगितलेला आहे की तू कविता वाचू नकोस, तरीसुद्धा तो वाचतोय. त्यांनी वॉर्निंग देऊन सुद्धा तो ऐकत नाही. सो द पोएट सेज दॅट ही विल कॉल द पोलीस कमिंग टू द. आणि तो असं त्याला म्हणतोय की तू जर आता कविता वाचायची थांबवली नाहीस तर मी पोलिसांना बोलवेल. कमिंग टू द सिक्स्थ स्टांजा. ही विल ड्रॅग यू ऑफ इन हँडकफ्स. ही विल लॉक यू अप इन जेल अँड लीव यू देअर फॉर एव्हर अंटिल यू आर ओल्ड अँड फ्रेल. हँडकफ्स म्हणजे इथं बेड्या किंवा आपण त्याला हिंदीमध्ये हतकडी म्हणतो. फ्रेल म्हणजे अशक्त आणि फॉरेवर म्हणजे कायम. ही विल ड्रॅग यू ऑफ इन हँडकफ्स. ही विल लॉक यू अप इन जेल. ते तुला बेड्या ठोकतील आणि तुला जेलमध्ये ठेवतील. अँड लिव्ह यू देअर फॉर एव्हर अंटिल यू आर ओल्ड अँड फ्रेल. आणि तू एकदम म्हातारा होईपर्यंत आणि अशक्त होईपर्यंत ते तुला सोडणार नाहीत. ते तुला कायमच किंवा कायमस्वरूपी ते तुला जेलमध्ये ठेवतील. नाऊ द पोएट इज टेल द रीडर what will happen when he will call the police. According to him, the police will handcuff and put the reader in the jail forever till the reader old and weak. Coming to the seventh stanza. Your friends will all forget you. You won't be even missed. Your family too will likely forget that you exists म्हणजे अस्तित्वात असणे. युअर फ्रेंड्स विल फॉरगॉट यू. तुझे जे मित्र आहेत
तर ते तुला पूर्णपणे विसरून जातील. यू वोंट बी इवन मिस्ड, तुझी आठवण देखील कुणीही काढणार नाही. युअर फॅमिली टू विल लाईकली, आणि तुझी जी फॅमिली आहे किंवा तुझं जे कुटुंब आहे ते सुद्धा त्यांच्यासारखंच, मित्रांसारखंच तुला विसरून जाईल. फॉरगेट दॅट यू एक्झिस्ट, आणि तुझं अस्तित्व हे ते विसरून जातील. हिअर द पोएट सेड द रीडर by telling him that once you are locked in jail, तू एकदा जर जेलमध्ये गेलास, your friends will all forget about you and no one will miss you, तुझे सर्व मित्र हे तुला विसरून जातील आणि तुझी कोणीही आठवण काढणार नाही. स्टांजा नंबर 8. And all because you read this instead of having fun. It's too late now, amigo. The poem's nearly done. Amigo म्हणजे मित्रांनो. कवी इथं म्हणतोय and all because you read this instead of having fun. आणि या सर्व ज्या गोष्टी आहेत, या वाईट ज्या गोष्टी आहेत, त्या गोष्टी फक्त तू ही कविता वाचली त्यामुळं ह्या होणार आहेत. इट्स टू लेट नाऊ, मित्रा किंवा मित्रांनो आता खूप उशीर झालेला आहे. द पोएम्स नियरली डन, आता जवळजवळ तुमची कविता ही वाचूनच झालेली आहे आणि आता काहीही उपयोग नाही. ऑल दीज बॅड थिंग्स विल हॅपन ओनली बिकॉज यू रीड द पोएम विच वॉज नॉट गुड फॉर यू. यू हॅव ऑलरेडी फिनिश्ड इट. ती कविता आता तुम्ही वाचून पूर्ण केलेली आहे. नाऊ इट इज टू लेट टू सजेस्ट एनिथिंग, आणि आता तुम्हाला काहीही सांगण्यास फारच उशीर झालेला आहे. लास्ट स्टांजा. देर इज ओनली वन सोल्युशन. हिअर्स what you will have to do. Tell all your friends and family they shouldn't read it too. The poet says that there is only one solution to come out of this bad situation. कवी इथं म्हणतायत की या वाईट परिस्थितीतून बाहेर पडण्याचा आता फक्त एकच मार्ग आहे. Tell all your friends and family. तुमचे जे मित्र आहेत किंवा ते तुमची जी फॅमिली आहे त्यांना ही कविता तुम्ही वाचू देऊ नका किंवा वाचू नका असे सांगा, असं कवी इथं म्हणतोय. इट इज दॅट यू हॅव टू टेल ऑल युअर फ्रेंड्स अँड फॅमिली दॅट दे शुड नॉट रीड द पोएम ॲट एनी कॉस्ट. सो चिल्ड्रन, whole poems convey the same meaning in different words. The poet tells you not to read it. मुलांनो, या संपूर्ण कवितेमध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं इथे एकच कवीचं सांगणं आहे की ही कविता तुम्ही वाचू नका. He concludes the poem saying that at least tell your friends and family not to read it. आणि शेवटी कवी इथं असं म्हणतायत, तुम्ही तर आता ही वाचलेली आहे, परंतु ॲटलिस्ट शेवटी तुम्ही तुमच्या मित्रांना किंवा तुमच्या फॅमिली मेंबर्सला तरी ही कविता वाचू देऊ नका, असं इथं कवी म्हणतायत. कविता वाचू नका म्हणल्यावरती नक्कीच मुलं ही कविता वाचतील अशी कवीची खात्री आहे. थँक यू व्हेरी मच.